नमस्कार मंडळींनो, तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण की खूप दिवसानंतर फुले मार्केटला जाणार आहे आणि तेही पप्पांसोबत. कारण की जेव्हा लहान होते तर त्यावेळेस फक्त फुले मार्केटमध्ये शॉपिंगसाठी जायचे आणि खूप जास्त भारी वाटायचं आणि आतासुद्धा भारीच वाटतं. कारण की कुठल्याही मार्केटमध्ये आपण जेव्हा लहानपणापासून वगैरे जातो तर त्या मार्केटची खूप जास्त आपली अशी अटॅचमेंट होते तिथल्या वस्तू वगैरे, म्हणजेच सगळं काही तिथलं माहीत असतंच. तसंच काहीसं माझंसुद्धा आहे. तर त्या ठिकाणी कुठल्या जास्त गोष्टी चांगल्या मिळतात किंवा कसं काय मिळते, तर हा सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऑलरेडी फुल डिटेल व्हिडिओ मी फुले मार्केटचा शेअर केलेला आहे. यामध्ये फक्त मी जे काय खरेदी केली तर त्याबद्दलच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही जळगावमध्ये किंवा आजूबाजूच्या एरियात राहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की हा एरिया कुठला आहे. तर कारण की जळगावचं फुले मार्केट म्हणजेच अगदी स्वस्तात मस्त असं आहे आणि वस्तूसुद्धा मेन म्हणजेच खूप चांगल्या असतात, जसं की कपडे वगैरे. आणि स्ट्रीट शॉपिंगबरोबरच बाकीच्यासुद्धा वस्तू तिथं छान मिळतात. तर मार्केटमध्ये जाण्याच्या आधी पप्पांचं एक काम होतं तर ते केलं आणि परत जायला निघालो. तर हे सुद्धा तुम्हाला माहितीच असेल, हा आहे MJ कॉलेज रोड आणि फायनली फुले मार्केटला येऊन पोहोचलो. तर इकडनं सुद्धा आपल्याला एंट्री करता येते. अशा 3 ते 4 एंट्री फुले मार्केटमध्ये जाण्यासाठी आहेत. आणि हे आहे टॉवर, कारण की तर वरती घड्याळसुद्धा तुम्हाला दिसत असेल. तर इथून ना बघा, इथून मध्ये गेल्यानंतर ना पूर्ण फुले मार्केट स्टार्ट होतं. तर आजूबाजूला सगळ्या प्रकारचे दुकानं आहेत आणि अगदी भारीतला भारी ड्रेससुद्धा या ठिकाणी ना बार्गेनिंग प्राईसमध्ये स्वस्त मिळतो. अगदी 2000च्या आतमध्येच इथे सगळे काही कपडे असतात. अगदी हे सुद्धा कितीही फॅन्सी असले तरी 2000च्या आतमध्येच किंवा 1500पर्यंतच हे कपडे मिळतात. तर एवढं स्वस्त मार्केट आहे. फक्त या ठिकाणी जर गेलेत ना तर फक्त बार्गेनिंग स्किल हवं. जर तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल असेल ना तर तुम्ही अगदी 2000ची वस्तू 1000 रुपयामध्ये सुद्धा घेऊ शकतात. तर ते कसं मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच, कारण की मी सुद्धा एक वेळा ट्रॅव्हलिंग बॅग घेतली होती. तर ह्या लेनने जर तुम्ही मध्ये आलात ना तर या ठिकाणी सगळे फंक्शनल ड्रेस तुम्हाला लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत मिळतील. म्हणजेच इथं बघू शकता सगळे पंजाबी ड्रेस वगैरे सगळं आहे. तर ज्या लाईनमध्ये फंक्शनल ड्रेस मिळतात ना तर तिथे असं देवीचं मंदिर आहे. त्या लाईनमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे अगदी लहान मुलांपासून मस्त असे ड्रेस ते मोठ्यांपर्यंत सगळे मिळतात. फक्त ड्रेसचंच आहे या ठिकाणी, कुठल्याही प्रकारचं साडीचं वगैरे शॉप नाही आहे, फक्त ड्रेस. आणि त्यासोबतच ना ह्या साईडला म्हणजेच दुसऱ्या साईडला ना 2 ते 3 दुकानं आहेत साड्यांचे वगैरे. तर तिथंसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकतात. तर इथं बघा अशा प्रकारे ना स्ट्रीट शॉपिंग म्हणजेच अशा प्रकारे हे बसतात. आणि ह्या दुकानाचं गोष्ट म्हणजे अशी ना की ना मी जेव्हा लहान होते तर ह्या शॉपमधून मला कपडे वगैरे घ्यायचे आणि आता त्याच शॉपमधून माझ्या भाचीसाठी म्हणजे दादाच्या मुलीसाठी ते सुद्धा कपडे तिथूनच घेतात. एवढं छान आहे, म्हणजेच एकदम छान रिजनेबल रेटमध्ये खूप छान असे कपडे मिळतात. अगदी लग्नासाठी वगैरे तिथूनच कपडे घेतात. आणि अशा प्रकारचे खालच्या साईडला सुद्धा ड्रेसचे वगैरे दुकानं आहेतच. तर पप्पा पुढे चालत होते आणि मी मागून असं शूट घेत होती. आणि इथं ना ज्या खालच्या साईडला ना एवढे खूप सारे दुकानं होते, एवढे दुकानं की इथं अक्षरशः चालायलासुद्धा जागा राहत नाही, एवढी या ठिकाणी गर्दी असते. पण नगरपालिकेवाले किंवा ते येतात ना तर त्यांचं ते सगळं उचलून घेऊन जातात. त्यामुळे ना खूप जास्त गर्दी काहीही नव्हती इथं. तर पप्पा तेच सांगत होते की इथं केवढी गर्दी होत होती आणि आता सगळं पूर्ण उचलून घेतलं आहे. म्हणजे इथे सुद्धा संपूर्ण ड्रेसचे वगैरे शॉपच आहेत. आणि इथनंच सरळ पुढे आल्यानंतर साईडला ना बॅग्सचे वगैरे सगळे दुकानं आहेत. तर ट्रॅव्हलिंग बॅग घ्यायची होती तर इथं बघू शकता सगळ्यात मोठ्या साईजची बॅग ना त्यांनी 1800 रुपयाला सांगितली होती एक, आणि एक 1300 का 1400 रुपयाला बॅग सांगितली होती. तर शेवटी ती बॅग मी घेतली 600 रुपयाला. तर बार्गेनिंग स्किल जर छान असेल ना तर तुम्ही अगदी छान मस्त, आणि इवन म्हणजेच या बॅग खूप छान अशा टिकतात आणि अजिबात फाटत वगैरे नाही, काही खूप दिवस टिकतात. लिटरली आपल्याला कंटाळा पण येतो. आणि ह्या साईडला ना 2-3 म्हणजेच असं खूप दिवसानंतर फुले मार्केटमध्ये आल्यानंतर ना अगदीच समजत नव्हतं की कुठल्या साईडला कुठले दुकान आहे, कारण की बरेचसे दुकानं बंदसुद्धा झालेले होते. म्हणजेच त्यांनी आय थिंक पूर्णच क्लोज केले होते. पण हो, जर तुम्हाला ना मार्केटमध्ये जर काही कॉस्मेटिकच्या वस्तू वगैरे घ्यायच्या असतील ना तर त्या ह्या दुकानामधून घ्या. आणि सगळी खरेदी झाल्यानंतर सगळ्यात मेन म्हणजेच आपल्या जळगावचा फेमस रगडा.
तर तो सुद्धा खाल्ला आणि मी काय काय मार्केटमधून घेतलं तर ते दाखवते. तर मी बॅग तर घेतलीच आणि त्यासोबतच हे फेशियल किटसुद्धा घेतले. तरी तर तुम्ही प्राईस बघू शकता, 810 रुपये ह्या फेशियल किटची प्राईस आहे. जर आपण मेकअप म्हणजेच पार्लरवालीकडे गेलो तर हे आपल्याकडनं अशा प्रकारचे वेगवेगळे फेशियल असतात की हे 500ला, हे 600ला, हे 800 रुपयाला अशा प्रकारचे करून मिळतील असं सांगतात. आता याची प्राईस 870 रुपये. तर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते की मी हे प्रत्येकी किती रुपयाला फेशियल किट घेतलं. तर पहिलं होतं 810 रुपयाला, हे आहे 870 आणि हे रिअल अरोमा व्हाईटनिंगचं आहे. जवळपास हे सुद्धा 800 ते 850च्या दरम्यानच असेल. तरी तर बघू शकता हे आहे 795 रुपयाला. तर बाकी दोनची 2028पर्यंत एक्सपायरी डेट आहे आणि याची 2027पर्यंत. तर सगळ्यात आधी हे यूज करू आणि त्यासोबतच हे शीट मास्क असतात, फेस शीट मास्क. तर हे 49 रुपयाला आहे. जर तुम्ही झुडिओमध्ये वगैरे घेतलेत तर हे अगदी 49 रुपयालाच आपल्याला मिळतात. तर मी हे होलसेलच्या शॉपमधून 30 रुपयाला घेतलं. अगदी स्वस्तात मस्त असे जे आहेत ह्या वस्तू आपल्याला सगळ्या इथं मिळतात. पार्लरशी रिलेटेड तुम्ही कुठल्याही वस्तू इथे घेऊ शकतात. अगदी स्वस्तात मस्त मिळतात आणि इवन म्हणजेच छान ऑफर प्राईस येतात. तर चला आता सांगते की हे किती रुपयाला मी घेतलेलं आहे. तर हे सगळे फेशियल किट मी 250 रुपयेप्रमाणे घेतलेले आहे. त्यांची किंमत जरी 870, 795 अशी जरी असली तरी मी हे फेशियल किट 250 रुपयेप्रमाणे घेतलेले आहेत. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा छोटासा फुले मार्केटमधला व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कधी ह्या जळगावमधील फुले मार्केटमध्ये गेला आहात का हे सुद्धा मला एकदा कॉमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.